हॅलो, आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करूया हे खूपच चांगलं सम आहे. ते आहे लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल वर. आपल्याला माहिती आहे जेव्हा एक वर्ड प्रॉब्लेम दिलं असतं तेव्हा आपण पहिल्यांदा काय करतो, पूर्ण जे सम आहे त्याला वाचून काढायचं. ओके, चला वाचूया. काय दिलंय? सम तिकीट्स ऑफ ₹200 अँड सम ऑफ ₹100 ऑफ अ ड्रामा इन अ थिएटर वर सोल्ड. The number of tickets of ₹200 sold was 20 more than the number of tickets of ₹100. The total amount received by the theater by the sale of tickets was ₹37,000. Find the number of ₹100 tickets sold. Okay. म्हणजे आपल्याला सांगितलं काय फाइंड करायला? फाइंड द नंबर ऑफ ₹100 तिकीट सोल्ड. म्हणजे ₹100 जे तिकीट्स आहेत ते किती विकले गेलेत ते आपल्याला फाईन करायचं आहे. पण ₹100 काय सांगितलंय का याच्यावर? फर्स्ट सेंटेन्स बघा ना, तिकडे सांगितलंय द तिकीट्स ऑफ ₹200 अँड सम ऑफ ₹100 ऑफ अ ड्रामा ऑफ अ थिएटर. एका थिएटर मध्ये एक ड्रामा आहे आणि त्याचे दोन प्रकारचे तिकिटे होते. एक होते ₹100चे तिकिटे आणि दुसरं होतं ₹200चे तिकिटे आणि दोन टाईपचे तिकिटे होते ते विकले गेलेले. ओके, आणि आपल्याला फाईन करायचंय ₹100चे जे तिकीट आहेत ते किती विकले गेलेत. ओके, म्हणजे नंबर ऑफ तिकीट्स पाहिजे. ते नंबर ऑफ तिकीट्स बद्दल काय सांगितलं असेल ना. बघा 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 पुढे काय सांगितलंय का बघा. स्टेटमेंट काय दिलंय? नंबर ऑफ तिकीट्स ऑफ ₹200 sold was 20 more than the number of tickets of ₹100. ओके, इकडे नंबर ऑफ ₹200 तिकीट्स आणि नंबर ऑफ ₹100 तिकीट्स दोघांबद्दल कंपॅरिझन केलं आहे. आणि आपल्याला माहित आहे एका स्टेटमेंट मध्ये दोघांबद्दल जेव्हा कंपॅरिझन करतो, मी ट्रिक सांगितलंय, जे नंतर येते त्याला व्हेरिएबल एज्युम करायचंय. इकडे काय नंतर येते? नंबर ऑफ ₹100 तिकीटचे नंतर येते त्याला व्हेरिएबल एज्युम करायचं. म्हणजे पहिल्यांदा व्हेरिएबल कशाला एज्युम करायचं ते महत्वाचा प्रश्न आहे आणि ते महत्वाची गोष्ट आहे. ते आपल्याला ह्या ट्रिकनी समजलं. आणि मी याच्या पूर्वी पण याच्या अगोदर आपण जे व्हिडिओज केलेत ते बघून घ्या. त्याच्यामध्ये ते ट्रिक सांगितलंय, यूज पण केलंय. नाही बघितलं तर व्हिडिओ बघून घ्या, त्याचं डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिले. तुम्हाला ट्रिक नाही पण तुम्ही यूज केलं ना तरी पण तुम्हाला समजणार. स्टेटमेंट बघा काय दिलंय? नंबर ऑफ ₹200 तिकीट सोल्ड वॉज 20 मोर देन द नंबर ऑफ ₹100 तिकीट्स. म्हणजे ₹100चे जे तिकीट होते ना ते जेवढं विकले गेले त्याच्यापेक्षा जास्त आहे, 20 जास्त आहे नंबर ऑफ ₹200 तिकीट्स. म्हणजे नंबर ऑफ ₹200 तिकीट्स आपल्याला कधी भेटणार? जर आपल्याला नंबर ऑफ ₹100 तिकीट्स किती विकले गेले ते समजायला हवं. त्यामुळे त्याला पहिल्यांदा एज्युम करायचं. म्हणजे स्टेटमेंट वाचून पण आपल्याला हे कळणार आहे. म्हणजे लिहून घ्या पहिलं स्टेटमेंट. लेट द नंबर ऑफ ₹100 तिकीट सोल्ड बी व्हेरिएबल. चला मी एज्युम करतोय एक्स. म्हणजे आता आपण दुसरं स्टेटमेंट लिहू शकतो. नंबर ऑफ तिकीट सोल्ड ऑफ ₹200 ते किती आहे? ते 20 जास्त आहे अधिक आहे प्लस आहे म्हणजे +20. कशापेक्षा? ते आहे नंबर ऑफ ₹100 तिकीट्स त्याच्यापेक्षा, म्हणजे x + 20. म्हणजे आपल्याला हे दोन्ही समजलं. पण तुम्ही सांगणार आता आपल्याला जर ₹100 तिकीट्स किती विकले गेले ते फाईन करायचं म्हणजे x ची व्हॅल्यू फाईन करायची. एक्स या चलाचं व्हॅल्यू फाईन करायचं म्हणजे आपल्याला एक समीकरण लागेल. ते समीकरण फॉर्म करण्यासाठी आपल्याला एक कंडिशन दिलं असेल. ते कंडिशन काय? ते कंडिशन यूज करण्याच्या अगोदर आपल्याला एक स्टेटमेंट लिहायचं असतं ना. काय ते? अकॉर्डिंग टू द गिव्हन कंडिशन. द कंडिशन बघा काय दिले? द टोटल अमाऊंट रिसिव्ड बाय द थिएटर बाय द सेल ऑफ तिकीट्स वॉज ₹37,000. म्हणजे थिएटरनी सगळे तिकीट्स विकून किती पैसे जमा केलेत? 37,000. आता हे कसं आणायचं? चला तुम्हाला एक मी उदाहरण देतो बघा. जर ₹100चे तिकीट आहेत, ओके, जर मी सांगतोय 5 तिकीट मी विकले, किती? ₹100चे 5 तिकीट विकले, तर माझ्याकडे किती पैसे जमा होतील? माझ्याकडे म्हणजे थिएटरकडे किती पैसे जमा होतील? 100 × 5. तुम्ही सांगणार ₹500. सोपं आहे ना. म्हणजे जेवढे तिकीट विकलेत ते मल्टिप्लाय बाय 100 केले तर तुम्हाला भेटलं. जर 7 तिकीट विकलेत तर अमाऊंट रिसिव्ड किती आहे? तुम्ही सांगणार 100 × 7 ते आहे 700, ₹700. आपल्याला माहित आहे इकडे नंबर ऑफ तिकीट्स ऑफ 100 आपण किती लिहिले? एक्स. म्हणजे एक्स असलं तर मला सांगा किती पैसे आपण कलेक्ट केले? ते आहे 100 × x म्हणजे किती? 100x. व्हेरी गुड, हे समजलं. ओके,
आता दुसऱ्या टाईपचं तिकीट काय ते 200 रुपयाचे तिकीट आहे. किती विकले गेलेत ते आहे X+20. म्हणजे याच्यातून आपल्याकडे किती पैसे येणार आहे ते आहे 200 इंटू X+20. चला सोपं, व्हेरी गुड. असं टेबल बनवायचं का नाही, फक्त तुम्हाला समजण्यासाठी मी तिकडे काय सांगितलंय, अमाऊंट रिसिव्ह, टोटल अमाऊंट जे आहे म्हणजे सगळे तिकीट विकून, टोटल अमाऊंट म्हणजे 100 रुपयाचे जे आहेत ते विकून आणि 200 रुपीचे जे तिकीट आहे ते विकून, म्हणजे हे सगळं ऍड करून किती दिलंय 37,000. म्हणजे तुम्ही सांगणार आम्हाला समजलं आता इक्वेशन कसं फॉर्म करायचं, ऍड करायचं. म्हणजे काय लिहिणार 100x प्लस 200 इंटू X+20, हे दोन्ही ऍड करून आपल्याला मिळणार आहे 37,000. झालं आपलं इक्वेशन. आता हे सॉल्व्ह करा, तुम्ही जाणार इक्वेशन सॉल्विंग तर खूपच सोपं आहे. लेफ्ट हँड साइडला तुम्ही सांगणार 100x ला तर तसंच ठेवायचं, ते ब्रॅकेट जे आहे ना ते ओपन करा. 200 इंटू X+20 आहे ना, म्हणजे 200 पहिल्यांदा x बरोबर मल्टिप्लाय करा. 200 इंटू x किती आहे, प्लस 200x ते लिहा. आता प्लस 200 इंटू प्लस आहे 20, प्लस इंटू प्लस प्लस येणार 200 इंटू 20 म्हणजे 2 इंटू 2 4, आणि किती झिरोज आहे तिकडे 3, म्हणजे काय लिहिणार 4000. व्हेरी गुड, इक्वल टू 37,000. आता लेफ्ट हँड साइडला काय लाईक टर्म्स आहेत का, तुम्ही सांगणार आहे ना 100x प्लस 200x, म्हणजे त्याला ऍड करा. किती येणार आहे 300x, 300x प्लस 4000 इज इक्वल टू 37,000. आता व्हेरिएबल टर्म एकच आहे, ते आहे 300x, म्हणजे त्याला लेफ्ट हँड साइडला ठेवूया. ते प्लस 4000 आहे त्याला शिफ्ट करा राईट हँड साइडला, बरोबर ना. त्याला शिफ्ट केलं राईट हँड साइडला म्हणजे काय येणार आहे, ते येणार आहे -4000. म्हणजे आपण लिहिणार 37,000 मायनस 4000. सिंपल. आता सॉल्व्ह करा. लेफ्ट हँड साइडला काय 300x इक्वल टू 37,000 मायनस 4000 किती 33,000. व्हेरी गुड, लिहिलं. आता आपल्याला एक्स व्हॅल्यू पाहिजे ना. एक्स बरोबर तिकडे काय 300x म्हणजे एक्स इंटू 300 आहे. आपल्याला एक्स व्हॅल्यू पाहिजे म्हणजे इंटू 300 ला त्या राईट हँड साइडला शिफ्ट करा, म्हणजे ते डिनॉमिनेटरला येणार आहे डिवाइड बाय 300, म्हणजे काय येणार आहे एक्स इज इक्वल टू 33,000 डिवाइड बाय 300. तुम्ही सांगणार हे एकदम सोपं आहे, दोन दोन झिरोज कॅन्सल, डिनॉमिनेटर आणि न्यूमरेटर मधून कॅन्सल करा. आता काय राहिलंय, न्यूमरेटला आहे 330 आणि डिनॉमिनेटरला आहे 3, दोन्ही 3 पासून कॅन्सल होणार आहे. कॅन्सल करा, 3 1 जा 3 1 जा आणि 0, म्हणजे किती आलं, एक्स व्हॅल्यू आपल्याला मिळालं आहे 110. एक्स मिळालं म्हणजे एक्स काय, नंबर ऑफ तिकीट सोल्ड ऑफ ₹100. तेच आपल्याला फाईन करायचं होतं. म्हणजे तुम्ही सांगणार आपल्याला आन्सर भेटलंय, उत्तर भेटलंय, फाईन करा. म्हणजे तिकडे लिहा. आता फाईनल आन्सर काय लिहिणार, म्हणजे नंबर ऑफ ₹100 तिकीट सोल्ड इज 110. 110 तिकीट विकले गेले आहेत. कशाचे, 100 रुपये. जर या सम मध्ये तुम्हाला अजून एक प्रश्न विचारला, ऑल्सो फाइंड द नंबर ऑफ 200 रुपये तिकीट सोल्ड, तुम्ही फाइंड करू शकता, आहे ना. X+20 म्हणजे 110 प्लस 20 ते येणार आहे 130. पण विचारलंय का, नाही विचारलंय. विचारलं असतं तर आपण लिहिलं असतं, नाही विचारलं म्हणून लिहायचं नाही, हेच लिहायचं. झालं. आता मला सांगा, सोपं आहे की नाही. म्हणजे एक चल समीकरण कसं फॉर्म करायचं, त्याच्यावर जे वर्ड प्रॉब्लेम्स येतात ते कसं सोडवायचं, ते आता कॉन्फिडन्स येतं ना. कॉन्फिडन्स येतं, तुमचं कॉन्फिडन्स वाढलंय, तुम्हाला वाटतंय ना तुमच्या मित्रांचं पण वाढलं पाहिजे, म्हणजे त्यांच्या बरोबर ते हे व्हिडिओ शेअर करा. आता तुम्हाला हे आवडलंय म्हणजे व्हिडिओला लाईक करा, आणि चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. आणि मी तुम्हाला भेटणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये अजून एक इंटरेस्टिंग सम बरोबर. तोपर्यंत शिकत रहा, स्माइल करत रहा, शेअर करत रहा.